श्री स्वामी समर्थ. उद्या गुरुवारी गुरुपुष्यामृत योग आहे. पहा, पितृपक्षामध्ये येणारा हा गुरुपुष्यामृत योग आहे. म्हणूनच आपल्याला या दिवशी सोन्याहीपेक्षा मौल्यवान 2 रुपयाची वस्तू घरी घेऊन यायची आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड वास करेल. लक्ष्मी मातेचं आगमन आपल्या घरात होईल. आपल्याला पैशाची कधीच कमतरता पडणार नाही. त्याचप्रमाणे हा गुरुपुष्यामृत योग पितृपक्षात आला आहे. त्यामुळे आपण यावेळी काय खरेदी करावं आणि काय खरेदी करू नये याविषयीची देखील थोडक्यात माहिती बघणार आहोत. गुरुपुष्य योगाला अमृत योग असेही म्हटले जाते. गुरुवारी पुष्य नक्षत्राचा शुभ संयोग तयार झाला की गुरुपुष्य योग तयार होतो. यंदा हा योग पितृपक्षात तयार झाला आहे. 26 सप्टेंबर गुरुवारी गुरुपुष्यामृत योग तयार होत आहे. जेव्हा गुरुपुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग असे म्हणतात. पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हटले जाते. या नक्षत्रात केलेले कोणतेही कार्य नेहमी शुभ असते. पौष पौर्णिमेच्या दिवशी हा शुभ योग तयार होणे अत्यंत लाभदायक मानले जाते. गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर सोने चांदी खरेदी करतात. याशिवाय ग्रहप्रवेश, मालमत्ता आणि इतर गुंतवणूक खरेदी, नवीन व्यवसायाची सुरुवात, विद्यारंभ म्हणजे शिक्षणाची सुरुवात केली जाते. पितृ पंधरवाडा सुरू असल्याने अनेक जण या काळात नवीन खरेदी, नवीन कामाची सुरुवात टाळतात. परंतु हा काळ केवळ शुभ कार्यासाठी निषिद्ध मानला गेला आहे. मात्र या दिवशी गुरुमंत्र व देवाचे नामस्मरण तसेच इतर सर्व धार्मिक आध्यात्मिक कार्य केल्यास सेवेकऱ्यांना अत्यंत लाभ होतो. या दिवशी तुम्ही दानधर्म करून अधिक पुण्य पदरात पाडून घेऊ शकतात. तसे केल्याने पितरांचा आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला मिळून आपल्या घराची भरभराट होईल. तर पहा, गुरुपुष्यामृत योगावर आपण नवीन वस्तूंची खरेदी करतो, सोने खरेदी करतो. परंतु हा योग पित्तरपाट्यात आल्यामुळे आपण या मुहूर्तावर कोणत्याही वस्तूंची, नवीन वस्तूंची किंवा सोने खरेदी करू नये. अगदी आपण 2 रुपयांची ही वस्तू घरी खरेदी करून आणू शकतात आणि यामुळे आपण अनेक लाभ हे प्राप्त करू शकतात. तर पहा, आपल्याला या वस्तू जरी खरेदी करता येणं शक्य नसेल तरी देखील आपण या दिवशी सर्वात मौल्यवान म्हणजे हळद. हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. भगवान श्रीहरी विष्णू यांना देखील प्रिय आहे. आणि गुरुपुष्यामृत योगावर आपण माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांची विशेष पूजा करत असतो. तर या दिवशी आपल्याला 2 रुपयाची का होईना हळद खरेदी करून घेऊन यायची आहे. बघा, 5 रुपयाची तुम्ही थोडीशी हळद घरी घेऊन यायची आहे आणि ही हळद तुम्हाला तुमच्या देवघरासमोर माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर ठेवायची आहे आणि तुम्हाला या हळदीची पूजा करायची आहे. ही हळद संपूर्ण दिवसभर आणि रात्री तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवसापासून ही हळद उपयोगात आणू शकतात. तर पहा, यावर्षी 2024मध्ये पितृपक्षामध्ये येणारा हा गुरुपुष्यामृत योग रात्री 11:34 सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत म्हणजेच सकाळी 6:25 असणार आहे. म्हणजेच गुरुपुष्यामृताचा योग 26 सप्टेंबर रोजी असल्याने त्या दिवशी सायंकाळी गोरस मुहूर्तावर म्हणजेच दिवे लागणीच्या वेळेस तुम्हाला श्री सुक्तम म्हणत लक्ष्मीपूजन करायचं आहे. तर पहा, या दिवशी हा योग संपूर्ण रात्रभर असणार आहे. त्यामुळे आपल्याला कुठल्याही नवीन वस्तूची खरेदी या शुभ मुहूर्तावर करता येणं शक्य नाही. तर पहा, पुढच्या महिन्यातसुद्धा, ऑक्टोबर महिन्यातसुद्धा गुरुपुष्यामृत योग तयार होत आहे. तुम्ही त्यावेळेस नवीन वस्तूंची, नवीन गाडीची, वाहनांची, सोन्याची खरेदी करू शकतात. आता यानंतर पहा, पुढची वस्तू म्हणजे आपल्याला 2 रुपयाचे किंवा 5 ते 10 रुपयाचे अगदी मुठभर धणे घरी घेऊन यायचे आहे आणि तुम्हाला ते एका वाटीमध्ये काढून तुमच्या देवघरात ठेवायचे आहे. त्याला हळदी कुंकू वाहून तुम्हाला धण्याची पूजा करायची आहे. संपूर्ण दिवसभर रात्रभर तुम्हाला हे धणे तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे धणे तुमच्या मसाल्याच्या डब्यामध्ये असणाऱ्या धण्यामध्ये किंवा तुम्हाला तुमच्या किचनमध्ये वापरायला घ्यायचे आहे. यानंतरची पुढची वस्तू म्हणजे चणा डाळ.
चणा डाळ, जिला आपण हरभऱ्याची डाळ म्हणतो, ही डाळ तुम्हाला खरेदी करून घरी घेऊन यायची आहे. अगदी थोडीशी डाळ आणली तरी चालेल आणि ह्या डाळीची पूजा तुम्हाला एका वाटीमध्ये ही डाळ घेऊन तुमच्या देवघरामध्ये करायची आहे. या चणा डाळाची तुम्हाला पूजा करून संपूर्ण दिवसभर रात्रभर ही डाळ तुम्हाला देवघरामध्ये ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ही डाळ उपयोगात आणू शकतात. तर पहा, या गुरुपुष्यामृत योगावर आपण जरी मौल्यवान वस्तू खरेदी करू शकत नसला तरी देखील ह्या आपण अगदी 2 रुपयांच्या अतिमौल्यवान वस्तू घरी खरेदी करून आणू शकतात आणि त्याची पूजा तुम्ही करू शकतात. ह्या गुरुपुष्यामृत योगावर आपण धार्मिक कार्य करू शकतो, आपण सेवा करू शकतो. माता लक्ष्मीची श्री सुक्तमची आपण सेवा करू शकतो. श्रीहरी भगवान विष्णू यांची विष्णू सहस्रनाम व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकतो. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त आपण जप करू शकतो. माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांच्या फोटोसमोर आपल्याला सकाळ संध्याकाळ शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर ह्या गोष्टी आपण या दिवशी करायच्या आहे. त्याचप्रमाणे गुरुवार असल्यामुळे श्री गुरुदेव दत्त आपल्याला दत्तांची देखील या दिवशी सेवा करायची आहे. तुम्हाला ज्या पण सेवा करता येत असतील तेवढ्या सेवा आपण करायच्या आहे. बघा, या पितृपक्षात जर का आपण या सेवा गुरुपुष्यामृत योगावर केल्या तर आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहेच, त्याचबरोबर आपले पितर देखील प्रसन्न होतील. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.